मित्रांनो, इतिहास पुन्हा पुन्हा एकच सत्य सांगतो. ज्या समाजाने स्त्रीचा सन्मान केला तो समाज प्रगत झाला आणि जिथे स्त्रीला दडपले गेले तिथे संघर्ष, असंतोष आणि शेवटी विनाश झाला. आज जगाच्या राजकारणात घडणाऱ्या काही घटना पुन्हा पुन्हा तेच सिद्ध करत आहेत. इराणमध्ये घडलेल्या घटनेनंतर काही महिलांनी आनंद व्यक्त केला आणि जगभरामध्ये एक मोठा प्रश्न उपस्थित झाला. स्त्रीच्या स्वातंत्र्यावर बंधने घालणारी व्यवस्था किती काळ टिकू शकते? आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. मध्यपूर्वेतील इराण हा देश अनेक दशकापासून धार्मिक शासनाखाली आहे. या व्यवस्थेमध्ये समाजातील अनेक नियम धर्माच्या कठोर व्याख्यावर आधारित आहेत. विशेषतः महिलांच्या आयुष्यावर अनेक निर्बंध लादले गेले आहेत. पोशाखापासून सार्वजनिक वर्तनापर्यंत अनेक गोष्टीवर नियंत्रण ठेवले जाते. या पार्श्वभूमीवर काही वर्षापूर्वी एका 22 वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झाला आणि संपूर्ण जग हादरले. घटनेनंतर इराणमध्ये महिलांच्या स्वातंत्र्यासाठी मोठी आंदोलनाची लाट उसळली. रस्त्यावर हजारो महिलांनी आवाज उठवला. त्यांचा एकच संदेश होता: वुमन, लाईफ, फ्रीडम. म्हणजेच स्त्री, जीवन आणि स्वातंत्र्य. जेव्हा समाजात दीर्घकाळ अन्याय होतो तेव्हा तो अन्याय एक दिवस ज्वालामुखी बनतो. इराणमध्येही हेच घडताना दिसले. अनेक महिलांनी आपले केस कापले, हिजाब जाळले आणि जगाला सांगितले की त्यांना स्वातंत्र्य हवे आहे. हे आंदोलनकर्त्यावर गोळीबारही झाला. अनेक तरुण महिलांनी आपले प्राण गमावले. परंतु प्रश्न असा आहे, इतक्या कठोर व्यवस्थेविरुद्ध महिलांना रस्त्यावर उतरावे का लागते? धर्माचा मूळ उद्देश मानवतेचे मार्गदर्शन करणे हा असतो. परंतु जेव्हा धर्मावर सत्तेचे सावट येते तेव्हा तो आध्यात्मिक मार्गदर्शक न राहता नियंत्रणाचे साधन बनतो. इतिहासात अनेक वेळा असे झाले. धर्म आणि राजकारण यांचा अतिशय धोकादायक संगम निर्माण झाला की समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते आणि भीतीवर आधारित व्यवस्था कधीही कायम टिकत नाही. भारतीय संस्कृतीने हजारो वर्षापूर्वी अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत सांगितला. संस्कृत मधील एक प्रसिद्ध वाक्य आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजेच जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवता वास करतात. हा केवळ धार्मिक विचार नाही, हे समाजशास्त्रीय आणि तात्विक सत्य आहे. भारतीय तत्वज्ञानानुसार विश्व 2 ऊर्जावर आधारित आहे, शिव आणि शक्ती. शिव म्हणजे चेतना, शक्ती म्हणजे सृजनात्मक ऊर्जा. शक्तीशिवाय
सृष्टीच अस्तित्वात येऊ शकत नाही. ती म्हणजे केवळ कुटुंबातील सदस्य नाही, ती असते संस्काराची निर्मिती, शिक्षणाची पहिली गुरु, संस्कृतीची वाहक आणि भावनिक संतुलनाची केंद्रबिंदू. म्हणूनच स्त्रीला दडपणे म्हणजे संपूर्ण समाजाच्या विकासाला अडथळा आणणे. आज जग तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रचंड प्रगत झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ संशोधन, डिजिटल अर्थव्यवस्था. परंतु जर आजही स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंदी घातली जात असेल, ही प्रगती अपूर्ण आहे. खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा समाजात समानता आणि स्वातंत्र्य असेल. भारत हा विविध संस्कृती आणि धर्माचा देश आहे. आपल्या संविधानाने स्त्री पुरुष समानतेचा अधिकार दिला आहे. परंतु अजूनही समाजात काही समस्या आहेत. स्त्रीभ्रूण हत्या, कौटुंबिक हिंसा, शिक्षणातील असमानता. म्हणून भारतानेही या घटनातून धडा घ्यायला हवा. इतिहास एक कठोर सत्य सांगतो. ज्या समाजाने स्त्रीला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला, त्या समाजात शेवटी संघर्ष निर्माण झाला. आणि ज्या समाजाने स्त्रीला सन्मान दिला, तो समाज प्रगत झाला. आज जगाला एका नव्या विचाराची गरज आहे. धर्म मानवतेसाठी असावा, सत्ता न्यायासाठी असावी, समाज समानतेवर आधारित असावा. कारण अंतिम सत्य एकच आहे. जिथे स्त्रीचा सन्मान नाही, ते विनाश अटळ आहे.